हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर आजचं वातावरण असं आहे बघा, खूप थंडगार हवा सुटलेली आहे आणि मध्येच पाऊस भरून येतो आणि मध्येच असं दुपारनंतर वगैरे कधीही पडतो, असं काहीसं वातावरण आहे. तर फ्रेंड्स बघा, कधी कधी पावसाळी वातावरणामध्ये ह्या असं वातावरण असतं तर आपल्याला कधी कधी नैराश्य येतं, आपल्याला असं मन उदास होतं, करमत नाही, असं होतं बऱ्याचदा. तर आपण असं वातावरण पॉझिटिव्ह क्रिएट करायचं आजूबाजूला. आता ह्या झाडांकडे जर पाहिलं किंवा ह्या पक्ष्याला जर पाणी पिताना पाहिलं तर आपल्याला किती छान वाटतं आणि पॉझिटिव्ह वाटतं बघा. विशेष म्हणजे ना, आपल्यामध्ये ती एक वेगळीच एनर्जी येते आणि आपण फ्रेश होतो. म्हणजे सकाळी उठल्याबरोबरच आपण आहे ना, स्वतःला बघायचं आणि स्वतःला सांगायचं की मी आज हे करणार आहे आणि असं असं माझं कामांचं नियोजन आहे किंवा मी आज काहीतरी वेगळं शिकणार आहे, असं स्वतःला आपण ठामपणे सांगायचं आहे आणि पॉझिटिव्हच राहायचं आहे. आणि त्याचसोबत मी व्हिडिओमध्ये बघा आज तुम्हाला जवळपास 22 ते 25 टिप्स अशा पॉझिटिव्ह दिलेल्या आहे. सो व्हिडिओ आज स्किप न करता पूर्ण बघा. तर फ्रेंड्स बघा, वाढत्या वयामध्ये फिट, आकर्षक, स्मार्ट राहण्यासाठी सुंदर चेहऱ्याची नाही तर ह्या सवयींची आपल्याला गरज आहे. ह्या सवयी जर तुम्ही स्वतःला लावल्या किंवा तुम्ही जर असे हे जे मी पॉझिटिव्ह टिप्स सांगितल्यात जर ह्या तुम्ही फॉलो केल्या तर बघा तुमचं आयुष्यच बदलून जाईल. जसं की मी स्वतःला बदलवलं आणि खरंच खूप छान फ्रेश वाटतं बघा. म्हणजे याचा तुम्हाला तुम्ही स्वतःमध्ये बदल केल्यानंतरच तुम्हाला याचा रिझल्ट पाहायला मिळेल. तर आता मी कितीही सांगितलं तरी प्रॅक्टिकली तुम्ही करायला हवं. तर असो, आता बघा सकाळी उठल्याबरोबर तुमचा जर टिफिन वगैरे काही असेल तर तुम्ही ते बनवू शकता. आता जसं की मी नवऱ्याला डबा बनवून दिला, त्यानंतर काही राहिलेली भांडी वगैरे क्लीन केली, आवरलं आणि त्यानंतर इथे बसलेली आहे मी योगा करायला. आता योगा, थोडं मेडिटेशन करते, त्यानंतर काही मी स्ट्रेचिंगचे प्रकार करते आणि रोज वेगवेगळे करते की जेणेकरून बॉडी पण आपली छान ॲक्टिव्ह होते आणि थोडंसं स्ट्रेचिंग केलं ना तर आपलं बघा शरीर जे लूज ढिलं पडलेले असते, स्किन आपली ती टाईट होण्यास मदत होते वाढत्या वयामध्ये. त्यामुळे व्यायाम हा करायचाच आहे. ही सवय आपण पहिली लावायची आहे. सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी आणि त्यानंतर व्यायामाचे काही प्रकार करायचे आहे. असं जर प्रत्येक गृहिणींनी जर असं वातावरण क्रिएट केलं पॉझिटिव्ह किंवा हे रुटीन जर फॉलो केलं तर बघा खरंच तुमचं म्हणजे आयुष्यच बदलून जाईल. मी तुम्हाला सांगते, जसं की मला फरक पडला आणि मी मी माझं स्वतःमध्येच बिझी राहते. तुम्ही पाहताय की माझे डेली ब्लॉग म्हणजे काम, घर, नवरा, मुलं ह्यामध्येच आपण स्वतःला व्यस्त करून घेतलं किंवा काही वेगवेगळं नवीन जर शिकलो, 2 पैसे जर आपण कमवले तर आपल्याला कोणी पण व्हॅल्यू, किंमत देतं आणि जोपर्यंत आपण स्वतःला बदलत नाही, 2 पैसे कमवत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणी विचारणार नाही. आणि फ्रेंड्स आजही आपल्याला काही गृहिणी अशा बघायला भेटतात की त्यांच्या मनामध्ये भीती आहे किंवा ते धाडस करत नाही कुठलंही काही करण्यासाठी, स्वतःला बदलत नाही. आजही तेच रुटीन फॉलो करतात की जे ते पहिल्यापासून फॉलो करत आलेले आहेत. तर मी मान्य करते की हो, आपण पहिल्यापासून जे आपल्या वातावरणामध्ये आपण वाढलेलो असतो किंवा आजूबाजूला जे वातावरण असतं तसंच आपल्यामध्ये ते बदल होतात. पण काळानुसार आपण स्वतःला बदलायला हवं आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्या आपण अवश्य करायला हव्यात बघा. तर आज थोडासा व्यायामाचा कंटाळा आला होता, पण मी इथेच मग आज बेडवर खूप छान थंडगार हवा सुटली होती म्हणून इथे मी खिडकीच्या इथेच थोडं मेडिटेशन केलं, स्ट्रेचिंगचे प्रकार केले, हे त्रिकोणासन वगैरे केलं की मग शोल्डर वगैरे किंवा कंबरदुखी ज्यांना त्रास असेल बघा तर हे त्रिकोणासन केलं ना तर खूप फरक पडतो आणि मला म्हणजे स्वतःला फरक पडला. म्हणून मी हे असे वेगवेगळे रोजचे मी व्यायामाचे प्रकार करते, रोज वेगळे करते. म्हणजे छान वाटतं आणि ती एक सवय झालेली असते. आपण ज्या गोष्टीशी ॲडिक्टेड होतो ना ती गोष्ट केल्याबिगर आपण राहत नाही आणि एक दिवस जरी केलं नाही तरी बघा आपल्याला लगेच असं, मला तर खूप लगेच पेन व्हायला लागतं. त्यामुळे मी रोजचं थोडं का होईना असे हातपाय हलवते, असं होतं. आता इथे बघा फ्रेश झाली, आंघोळ वगैरे केली, त्यानंतर टॉवेल वगैरे काही कपडे वगैरे सुकायला टाकले आणि इथे स्किन केअर. तर आपण थोडंसं स्वतःला बघा रोजचं मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन असं जरी हाऊसवाईफ असाल तरी आपण थोडंसं हे स्किन केअर वरच्यावर करायला हवं. कारण बघा प्रत्येक गोष्टीला मेंटेनन्स असतो. मग आपण जर असं स्वतःला जर आपण अपडेट ठेवलं किंवा छान ट्रेंडिंगनुसार ड्रेसिंग केलं, केस, आपली स्किन, चेहरा जर व्यवस्थित स्वतःला टापटीप आवरलं तर किती छान पाहायला आपल्याला स्वतःलाच किती छान वाटतं. तर मग आपण असं आजूबाजूला वातावरण क्रिएट करायचं जेणेकरून आपण डिस्टर्ब होणार नाही, आपल्या डोक्यात नको ते विचार, निगेटिव्ह विचार येणार नाही. तर असं आपण राहायचं आहे. त्यानंतर बघा आपण म्हणजे स्वतःमध्ये काय बदल करायचे हे मी तुम्हाला सांगते.
तर सर्वात प्रथम बघा, आपण स्वतःला फिट ठेवायचे. फिट राहण्यासाठी तुम्हाला काय करायचं हे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, की आपण स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायाम वगैरे चांगल्या गोष्टींची सवय लावायची, आहार वगैरे व्यवस्थित घ्यायचा, पाणी भरपूर प्यायचं. पहिले तर आपण स्वतः फिट राहायचं आहे. त्यानंतर बघा, स्वतःमध्ये आपल्याला एक आत्मविश्वास निर्माण करायचा आहे. आपण कधीही कुठल्या गोष्टीचा घमंड, अहंकार आपण आपल्या स्वतःजवळ ठेवायचा नाही, इगो ठेवायचा नाही आहे. आपण नेहमी प्रामाणिक आणि अगदी प्रेमानेच वागायचं आहे सगळ्यांशी. दुसऱ्याशी बोलताना आपण असं प्रेमाने किंवा समजुतीने वागायचं आहे, समोरच्याला समजून घ्यायचं आहे. आणि जर जिथे चुकत असेल आपलं, तर तिथे आपण अवश्य माफी मागावी. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा असा इगो किंवा आपण असा अहंकार ठेवायचा नाही स्वतःजवळ. त्यानंतर बघा, आपण कुठल्याही गोष्टीची तक्रार न करता नम्रपणे वागायचं आहे. म्हणजे असे जर आपण बदल स्वतःमध्ये केले ना, तर काही गृहिणींना वाटतं, अरे हां, आपणच का असं करायचं? अरे आपण समोरच्याला बोलण्यापेक्षा आहे ना, आपण स्वतःमध्ये ते बदल करायला हवेत. आपण स्वतःमध्येच बदल करायचे. समोरची व्यक्ती कशी का असेना, पण आपण आपल्याला स्वतःला बदलूच शकतो नक्कीच. आणि काही नवीन गोष्टी शिकण्याची आपण सवय करायची. रोज काही ना काही वेगळं, असं छोटी मोठी गोष्ट असू द्या, छोटं काही ना काही, पण नवीन काहीतरी आपण शिकायचं आहे. त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला हवं. म्हणजे एखादी गोष्ट जर मनासारखी आपल्या घडली नाही, तर आपण म्हणजे एकदम आपण डिस्टर्ब होऊन जायचं नाही आहे किंवा निराश व्हायचं नाही आहे. थोडं पेशन्स ठेवायचे, संयम ठेवायचा आहे. आणि नेहमी बघा, इतरांच्या यशाचा हेवा न करता नेहमी आपण त्याचं कौतुक करायला हवं. जर आपण समोरच्याचं कौतुक केलं तर बघा, त्याला पण छान वाटतं आणि आपल्यालाही छान वाटतं. आणि तसंच बघा, आपण जे काही ठरवतो ना, ते आपण करायचंच. कोणतेही काम आपण वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसेच बघा, मोबाईल वगैरे जास्त मोबाईलचा वापर न करता आपण चांगल्या गोष्टी शिकायच्या आहेत किंवा तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टी तुम्ही अवश्य करायच्या आहेत. कोणाकडे लक्ष न देता, हां, तुम्हाला त्याच्यातून आनंद मिळतो आहे, समाधान मिळतं आहे, तर ती गोष्ट आपण आवर्जून करायची आहे. आणि लोकांकडे लक्ष न देता आपण नेहमी आपल्या कामामध्ये आपण व्यस्त राहायचं आहे. कारण काय होतं, की हे तुम्ही कसेही राहिले तरी लोक नावं ठेवणारच. त्यामुळे लोकांचा विचार करण्यापेक्षा आपण नेहमी आपला स्वतःचा विचार करायचा, स्वतःवर पहिलं प्रेम करायला शिकायचं आहे. तसेच बघा, आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची सवय लावायची. म्हणजे स्वतःचे निर्णय आपण स्वतः घ्यायचे आहेत. कधी पण आहे ना, आपण प्रत्येक परिस्थिती मध्ये शांत राहायचं आहे. आणि कुठलीही परिस्थिती असो, आपण त्याला फेस करायला आपण शिकायचं आहे. म्हणजे एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपण एक स्वतःला स्ट्रॉंग वुमन असं बनवायचं आहे. तसेच बघा, एखादं गरजू असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला जर आपण मदत केली, तर ती व्यक्ती बघा किती म्हणजे आनंदी होते. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं समाधान आपल्याला पाहायला मिळतं. मग तसेच आपण एखाद्या गरजूला मदत करायची. नेहमी आपला स्वभाव असा आपण नम्र ठेवायचा आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपण बदलायला हव्यात. आता मी सुद्धा बघा, माझा स्वभाव म्हणाल तर तसा थोडासा तापटच होता. म्हणजे खरं बोलायला काय जातं, पण तरी पण मी आहे ना, बराच असं म्हणजे हळू एकदम काय होत नाही कुठली गोष्ट. हळूहळू आपण स्वतःमध्ये चेंज करायचं आहे, स्वभावामध्ये चेंज करायचं आहे. आपल्याला काय चांगलं वाटतं, आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको, असं नेहमी आपण वागायचं आहे. त्याचसोबत आपण स्वतःला बदलायचे. ट्रेंडिंगनुसार ड्रेसिंग करायचं. आता तुम्ही म्हणाल, मला सवय नाही किंवा मी कसं करू. कधी कधी काय होतं, जोपर्यंत आपण स्वतःमध्ये बदल करत नाही, ट्रेंडिंगनुसार राहत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणी विचारणार नाही. आता बघा, देश तसा वेश. जर तुम्ही असं गावाला वगैरे, गावच्या ठिकाणी राहत असाल, तर तिथे तुम्ही छान साड्या वगैरे वेअर केल्या तरी पण त्या अशा ट्रेंडिंग करा. कॉटनच्या छान अशा मिळतात बघा, सोबर, सिंपल, अगदी डिसेंट लुक वाटतो. त्यानंतर बघा, जर तुम्ही सिटीत राहत असाल, फ्लॅटमध्ये, तर तुम्ही असं पॅन्ट, टी शर्ट किंवा 3/4पर्यंत तुम्ही वेअर करू शकता. म्हणजे ट्रेंडिंगनुसार तुम्ही राहू शकता, स्वतःमध्ये बदल करू शकता. इयरली एखादा हेअरकट करा. छान असं तुम्ही स्किन केअर ठेवा तुमचं एक स्वतःचं. असं नाही आहे की पार्लरमध्ये जाऊन मोठा त्यावर काही खर्चच करायला हवा किंवा महागडे फेशियल, महागड्या क्रीम्स वापरायला हव्यात, तर असं नाही आहे. तुम्ही साध्यातलं साधं जरी घरगुती फेशियल केलं,
भरपूर काही करण्यासारखं असतं. मागे पण मी तुम्हाला भरपूर स्किन केअरवर व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तुम्ही पाहिले नसेल तर पाहून घ्या. तर घरगुतीसुद्धा तुम्ही असं फेस पॅक करून चेहऱ्याला लावू शकता किंवा दिवसभरात खूप वेळा पाणी चेहऱ्यावर सतत मारायचं, म्हणजे चेहरा फ्रेश टवटवीत राहतो. वाढत्या वयामध्ये स्किन वगैरे लूज ढिली पडते, ती टाईट होते. व्यायाम केल्याने किंवा छान आपण बघा चांगला आहार जर घेतला तर त्याने सुद्धा चेहऱ्यावर त्याचा फरक जाणवतो. म्हणजे जेवढं आपण इंटरनल घेऊ ना तेवढं आपली स्किन आणि आपण छान टवटवीत तजेलदार दिसतो. बघा चेहरा आपला ग्लोईंग टवटवीत दिसतो. आता माझं पण बघा जेव्हा आता जुळी मुलं आहेत आणि त्याच्यानंतर मुलांना लहानाचं मोठं करता करता कधी कधी रात्रीचं जागरण वगैरे, मग खूप असं म्हणजे चेहऱ्यावर पण डार्क स्पॉट किंवा डार्क सर्कल्स होते. पण आता जसं मुलं मोठी झाली त्यानंतर मी स्वतःला थोडी वेळ द्यायला लागली आणि माझ्या कामात मी व्यस्त राहायला लागली. त्यानंतर मग मी हळूहळू असे बदल केले. मग नंतर आहार वगैरे, स्वतःला फिट ठेवायचं, असं व्यायाम वगैरे, म्हणजे माझं रुटीनच मी बदललं. त्यामुळे मग असं सगळं हळूहळू बदल होत गेले. तर कधी आपण बदलतो आणि कधी आपल्यात चेंज होते हे आपल्याला कळत नाही. तर आता हे झालं स्वतःबद्दल, स्वतःला कसं बदलायचं. त्याचबरोबर बघा आता आपल्याला काहीतरी करायचं आहे पण मनामध्ये भीती आहे. मग आता नेमकं एवढं आपण घाबरतो तरी कशाला? तर मी तुम्हाला सांगते, आपण मरायला घाबरता तर एक ना एक दिवस सगळ्यांनाच जायचं आहे. आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल की पैसे संपतील, मग काय करायचं काय, किंवा आपल्याला वेळ पडली तर कोण देणार, किंवा कसं होईल, असं जर मनातून भीती वाटत असेल तर पैसा आज गेला तर उद्या परत कमवता येतो. पण आपण बघा प्रयत्न करायला हवेत. प्रयत्न केले ना तर एक ना एक दिवस आपल्याला कष्टाचं आपलं फळ मिळतंच बघा. आता आपण तिसरा विचार काय करतो की लोक हसतील, काय बोलतील आपल्याबद्दल, काय विचार करतील. आपण उगाचच ह्या गोष्टींचं टेन्शन घेत असतो. तर आपण काही केलं तर लोक काय म्हणतील, असा हा म्हणजे प्रत्येक व्यक्ती अशाबद्दल विचार करते की लोक काय म्हणतील. लोकांना कोणाचं काही पडलेलं नसतं. इथे प्रत्येकजण प्रत्येकामध्ये व्यस्त आहे. फक्त आपण विनाकारण डोक्यामध्ये तो विचार करतो की लोक काय म्हणतील. आणि जे काही आपण करायला सुरुवात केली किंवा जे काही करणार आहे ते आपण चांगलंच करणार आहे. जो एक आपल्यामध्ये आत्मविश्वास असतो किंवा आपण काय करतो हे आपल्याला, आपल्या आत्म्याला माहिती आणि एक परमेश्वराला माहिती. त्यामुळे फार कोणाचा विचार करू नका. त्याचबरोबर चुका केल्याशिवाय बघा माणूस शिकत नाही. त्यामुळे प्रत्येकाकडनं चुका होतात. शेवटी आपण माणूस आहे, आपण काही देव नाही आहे. त्यामुळे चुका केल्याशिवाय आपण ती गोष्ट शिकू शकत नाही किंवा आपल्याला माहितीही होत नाही. त्यामुळे चुका ह्या होणारच. तर नेहमी प्रयत्नशील राहायचे. अजून आपल्यामध्ये काय बदल करता येतील किंवा आपण जी काही गोष्ट करणार आहे ते अजून कशी छान बनेल ह्या गोष्टींकडे फोकस करायचं. म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर. या जगामध्ये धाडस आणि प्रयत्न केल्याशिवाय कुठलीच गोष्ट सक्सेस होत नाही. जसं की माझं आज बघा हे गुगल ॲडसन आलं आहे आणि हे गुगल ॲडसन पिन माझ्या वर्षा रेसिपी चॅनलचं आहे. तर ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होती. फायनली ते आलेलं आहे पोस्टाने आणि खरंच मला खूप छान वाटते. आता मला शब्दात सांगता येणार नाही एवढा मला आनंद झालेला आहे. तर म्हणतात ना जी गोष्ट आपण मनापासून करतो, प्रामाणिकपणाने करतो तर एक ना एक दिवस त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. आपल्या कष्टाचं फळ ते कधीच वाया जात नाही. फक्त तुम्ही प्रामाणिकपणाने करा. आणि हे सगळं स्वामींच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या प्रेम आणि सपोर्टमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. तर माझं वर्षा रेसिपीजसुद्धा चॅनल आहे. हे मी साईडला लोगो दिलेला आहे. तुम्ही सर्च करूनसुद्धा बघू शकता. त्यावर मी छान छान अशा रेसिपीज टाकते आणि त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा. तसेच बघा आपण असे स्वतःमध्ये बदल करायला हवेत आणि नेहमी आपण आहे ना बघा प्रयत्नशील राहायचं आहे. म्हणजे आपण चांगल्या सवयी जर लावल्या ना तर एक ना एक दिवस बघा आपल्याला त्याचा रिझल्ट पाहायला मिळतोच. तर आता मी तुम्हाला काही पॉझिटिव्ह टिप्स तसेच बघा काही सवयी सांगितलेल्या आहे. ह्या तुम्ही जर प्रॅक्टिकली केल्या तर याचा रिझल्ट तुम्हाला काही दिवसातच पाहायला मिळेल. आता तसेच बघा आता आपण फिटनेसकडे वळूया. म्हणजे स्वतःसाठी स्वतःला आकर्षक, स्मार्ट आणि फिट कसं ठेवायचं. तर सर्वात प्रथम बघा पहिली सवय करायची उठल्याबरोबर म्हणजे पहाटे लवकर उठायचे. अगदी उशिरा उठायचं नाही. फार तर फार 7पर्यंत 6पर्यंतच मी म्हणेल 6पर्यंत आपण उठायचं आहे. त्यानंतर सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्याची सवय करायची. तोंड न धुताच कोमट पाणी घ्यायचं आहे. आणि आपल्या रुटीनमध्ये एक म्हणजे महत्त्वाचं की व्यायाम करायचा आहे. व्यायाम हा आपण केलाच पाहिजे. असं नाही आहे की वजन वाढलं किंवा फॅट्स वाढलेत किंवा तब्येत सुधारली आहे, तब्येत झाली आहे म्हणूनच व्यायाम करायचा आहे.
तर काही गृहिणींचा समज असतो की आम्ही भरपूर हालचाल करतो, कशाला व्यायाम करायचा, उगाच यानेच थकून जातो. पण असं नाही आहे. आपण जेवढं स्वतःला ॲक्टिव्ह ठेवू, जेवढं आपण स्वतःला बघा काही ना काही आपण करत राहिलो ना, व्यस्त ठेवलं ना स्वतःला, की आपलं माइंड अगदी फ्रेश राहतं. आणि बघा जसं नाण्याला 2 बाजू असतात ना, तसं आपला मेंदूसुद्धा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असा विचार करतो. तर त्यामुळे नेहमी आपण आपल्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत, पॉझिटिव्हच राहायचं आहे. आजूबाजूला तसं वातावरण आपण क्रिएट करायचं आहे, जेणेकरून त्याचा असर आपल्यावर होईल. तर सतत घरामध्ये चिड, किरकिर करायची नाही आहे. घरामध्ये सकाळ संध्याकाळ धूप-दिवा, अगरबत्ती लावायचे, स्वच्छता ठेवायची. जिथे स्वच्छता, शांती असेल तिथेच लक्ष्मी सुवास करते आणि नेहमी ते घर बघा समाधानाने, धनधान्याने भरून जातं. किरकिर वगैरे होत नाही. नवरा-बायकोमध्ये सुद्धा रिलेशन छान राहतं. मुलंसुद्धा असे संस्कारी होतात. म्हणजे मुलं बऱ्याच वेळेला आई-बाबांना नोटीस मार्क करतात. त्यामुळे आपण जर चांगलं व्यवस्थित राहिलो, तर मुलं पण तसेच घडतात. त्यामुळे आपण आपले स्वतःमध्ये असे बदल करायचे आहेत. आता त्यानंतर बघा आहार आपण व्यवस्थित घ्यायचा आहे. आहारामध्ये बघा दूध, दही, अंडी, कडधान्य तसेच बघा प्रोटीनयुक्त आपण असे पदार्थ घ्यायचे आहेत. नॉनव्हेज खात असाल तर चिकन, अंडी, मासे, पुन्हा मटण, चिकन सूप घेत चला. मुलंसुद्धा स्ट्रॉंग होतात, इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते. आपल्या वाढत्या वयामध्ये ठिसूळ झालेली जी हाडं असतात तर त्यांनासुद्धा बघा ताकद येते, आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे आहार आपण व्यवस्थित घ्यायचा आहे. कधीतरी बाहेर जाणं होतंच किंवा बाहेरचं खाणं होतं, पण तरी पण तेवढं आपण स्वतःला मेंटेन ठेवायचे. काही गृहिणी बघा नुसतं उगाचच काही ना काही विनाकारण भूक नसताना काही ना काही खाण्याचे त्यांना क्रेविंग्स होतात आणि त्यामुळे मग ते सतत खात राहतात आणि मग अशाने काय होतं तब्येत सुधारते आणि चेहऱ्यावर ग्लो राहत नाही आणि पुन्हा बघा निस्तेज दिसतो आपण उगाचच. आणि काही गृहिणी अशा असतात की खूप काही वेट लॉस केल्यानंतर सुद्धा गळून गेलेल्या असतात. तर तसं करू नका. आहार जेवण कमी करू नका. आपण व्यवस्थितच आहार घ्यायचे, रुटीन ठेवायचं आहे. आपण वर्षानुवर्ष ज्या वातावरणात वाढलेलो असतो, ज्या गोष्टींची सवय असते ना, अचानक बदलायचं म्हटलं तरी आपली चिडचिड होते. त्यामुळे असं करायचं नाही. हळूहळू बदल करायचे. तुमचं वातावरण, तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये आहात किंवा ज्या वातावरणामध्ये राहत आहेत, त्या पद्धतीने तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही बदल करायचेत आणि तसा आहार घ्यायचा आहे. तर मागे मी एक पॉझिटिव्ह टिप्सवर व्हिडिओ बनवला होता. बऱ्याच ताईंनी कमेंट्स केली की परिस्थिती नसताना कसं एवढं आपण आकर्षक, स्मार्ट, सुंदर दिसायचं आणि दिसेल का आणि कसं आपण राहायचं असं. तर बघा परिस्थिती कोणाचीच सारखी नसते. प्रत्येकजण इथे स्ट्रगल आणि संघर्ष करतच आलेला असतो. पण प्रत्येक परिस्थितीला फेस करून आपण स्वतःमध्ये आपल्या परिस्थितीनुसार बदलाव करू शकतो. जेमतेम तरी करू शकतो आणि तेवढं आपण स्वतःला ठेवू पण शकतो. जेवढं आपल्या हातात आहे, जेवढं आपल्याला प्रयत्न करता येतील तेवढे आपण करायचे, तेवढे एफर्ट्स घ्यायचेत आणि स्वतःला बदलायचं आहे. तसेच बघा आपला स्वभाव अगदी रॉयल ठेवायचा आहे. शांत, स्वच्छ, नेहमी आपण निर्मळ मनाने राहायचे. समोरचा कसा का वागेना, पण आपण चांगल्या मनानेच राहायचे, चांगलाच विचार करायचा आणि पॉझिटिव्हच राहायचं आहे. पॉझिटिव्ह जेवढं तुम्ही राहाल तेवढं पॉझिटिव्ह घडल्यासारखं तुम्हाला फील होईल आणि तुम्ही समाधानी राहायला लागाल बघा. नाहीतर मग एखाद्या वेळेला आपण जर निगेटिव्ह विचार करायला लागलो तर निगेटिव्हच विचार येतात. आता राहिला प्रश्न की आपल्या जे आपण मित्रमैत्रिणी आहेत तर मैत्रिणी वगैरे सुद्धा अशा करायच्या की त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला मिळेल किंवा त्या छान हसून खेळून आहेत, ट्रेंडिंगनुसार राहणाऱ्या आहेत. तर अशाच मैत्रिणी करायच्या आहेत. नाहीतर आपण बघतो की काही बघा बुरसटलेले विचार असतात, टिपिकल राहणाऱ्या असतात किंवा त्यांचे विचारसुद्धा बुरसटलेले असतात आणि मग अशा जर मैत्रिणींमध्ये आपण राहिलो तर आपल्यावर पण तसाच परिणाम होतो आणि आपण पण तसंच राहायला लागतो. ना आपल्याला आनंद देता येत नाही कोणाला, ना आपल्याला आनंद घेता येत नाही. आपण त्यांच्यासारखंच बनत राहतो. त्यामुळे अशा मैत्रिणी करायच्यात की ज्या हसून खेळून आहेत, निर्मळ मनाने आहेत. तर अशाच मैत्रिणींमध्ये राहायचं आहे. त्याच्यासोबत बघा आपण स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. एक 15-20 मिनटं, अर्धा तास व्यायाम करायचा आहे किंवा दिवसभरात तुम्हाला कधीही वेळ मिळेल तसं वॉक करायचं आहे तुम्ही. स्वतःला छान असं तयार करायचं आहे, अपडेट राहायचं आहे आणि नेहमी आपण बघा असं नाही आहे की काही महागडे कपडेच पाहिजे किंवा महागड्या क्रीमाच पाहिजे. साध्या सिंपल ड्रेसमध्ये सुद्धा तुम्ही छान दिसू शकता. तर असे हे बदल करा. लोकांचा विचार करू नका. तुम्हाला काय आवडतं त्या गोष्टींना जास्त महत्त्व द्या. असे बदल करा. मुलांमध्ये वेळ घालवा, फॅमिलीमध्ये वेळ घालवा, स्वतःच्या आवडीनिवडी जपा. बघा तुमचं आयुष्य सुंदर होऊन जाईल आणि तुम्ही पण कधी बदलाल तेही तुम्हाला कळणार नाही. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या तुम्हाला पॉझिटिव्ह टिप्स, वेट लॉस टिप्स दिलेल्या आहे, काही सवयी सांगितल्यात.
तर नक्की फॉलो करा. अशा ताज्या पालेभाज्या किंवा कडधान्य, रसाळ फ्रूट, सॅलड असं तुम्ही आहारामध्ये घ्या. तुमची स्किन टवटवीत तजेलदार होईल. आणि असं नाही आहे की आकर्षक दिसण्यासाठी चेहरा सुंदर पाहिजे, तर आपल्या चांगल्या सवयीसुद्धा आपल्याला छान त्या बनवू शकतात. त्यामुळे असं तुम्ही रुटीन ठेवा. तर आता इथे बघा मी असं साधं ऑमलेट वगैरे घेते. तेल मिठाचा वापर कमी करते. पालेभाज्या, कडधान्यांचा वापर जास्त करते. तर अशा ह्या गोष्टी मी फॉलो करते. आता माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.